तारेणी घर सोडून दिली? खरंच? अगं पण एवढं सुद्धा भांडण झालं होतं ना त्यांचं? हे काही कारण असू शकतं का असं घर सोडून जायला? दया काका मला तेच कळत नाहीये नेमका प्रॉब्लेम काय झालाय. आय एम शुअर कारण काहीतरी वेगळं असणार, असं काहीतरी असेल जे त्यांना आपल्याला सांगता येत नाहीये कदाचित. ते पण असं काय कारण असू शकतं की जे घरच्यांशी बोलता येत नाही? दोघंही एवढे समंजस आहेत, समजूतदार आहे. नाही नाही नाही, आपल्याला ते कारण कळायलाच हवं, काय जे काय असेल ते. आपण केदारशी बोलूया. चल. एक नाही 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 नाही, हे एवढ्यावरनं घर सोडून जातं का कोणी? मला सांग. दया काका आत्ता नको प्लीज, ऐका माझं. अगं उगाच तो रागात तुम्हाला काहीतरी बोलेल, वादळ उगाच वेगळ्या दिशेला जाईल. कशाला? नाही नाही, असं काही होणार नाही. आणि तो काय बोलला ना तर मी ऐकून घे. अहो मुलांनी असं वेगळं झालं मला नाही चालणार कौशिकी. तारिणी या घरातली सून असली ना तरी मला माझ्या मुलीसारखी आहे. ते काय नाही, जो काय विषय असेल ना तो मिटवून येऊ आपण. चल. दया काका तू येणार आहेस माझ्याबरोबर की मी एकटा जाऊ? चला चल. आरामात. स्वप्न हे बोलते इंद्रधनु डोळ्यातून सावली भासते तू असता वाटेवरी धुक्यातली वाटोली दवबिंदू पानावरी धडक फडक रोख ठोक जिगर बाज तू ग निडर अशी कणखर तू तारिणीच तू ग धडक फडक रोख ठोक जिगर बाज तू ग निडर अशी कणखर तू तारिणीच तू ग नाही. अगं काय नाही, माझा हिरो त्याच्या हिरोईन बरोबर भांडण करणं शक्यच नाही. माझा केदार नाही असं वागणार. अगं सुमी थोडा तरी विश्वास ठेव माझ्यावर. परवा तर माहितीये तुला काय झालं, चहाचा कप ठेवला होता त्याने टेबलवर, तसाच विसरला. म्हणून मी त्याला फक्त एवढंच म्हणाले की केदार अरे तो कप उचलून ठेव, तर डाफरला माझ्यावर. मला म्हणे मी ऑफिसला जातो, तू तर इथेच असतेस ना घरी, मग तुला उचलायला काय झालं म्हणून. चल गे, हे सगळं माझ्या डोळ्यात बघून सांग की तुझं त्याच्यावर प्रेम नाही. हा, तुला त्याचं तोंड सुद्धा बघायची इच्छा नाही. सांग. तसं नाहीये पण म्हणजे तसं नाहीये, म्हणजेच प्रेम आहे ना तुझं त्याच्यावर? प्रेम आहे. अरे आहे ना प्रेम, प्रेम आहे ना. अरे मग तू तारिणीला असं असं जाऊ का दिलंस माहेरी? एक्झॅक्टली. बर 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 मला एक सांग, तारिणी आता इथे नाही आहे, मी तुला करमत आहे का? नाही करमत आहे, मला माहिती आहे ना. ते हीच तर जादू असते लग्नाची. हा हे बघ, या नवरा बायकोच्या नात्यामध्ये ना हे सगळे राग रुसवे फुगवे भांडणं सगळं काही असतं. पण सगळ्यात जास्त असतं ना ते प्रेम. प्रेमाची ताकद फार मोठी असते रे बाळा. आपल्यापासून लांब गेलेल्या माणसांना जवळ आणायची ताकद असते प्रेमामध्ये, लक्षात ठेव. हो, पण नाव पैसा इब्रत
या सगळ्यांपुढे ना तुमच्या प्रेमाची ताकद कमी पडते. मग कितीही थांबवलं ना तरी तो माणूस परत येत नाही, जसे तुम्ही नव्हता आलात. केदार, ते तुला समजवण्याचा प्रयत्न करतायत ना. तुझा राग बाजूला ठेव आणि बोल ना त्यांच्याशी. ताईने केदार खूप गुणी मुलगा आहे ग, त्याचं तुझ्यावर खूप प्रेम आहे. अगं तसं काही नाहीये, तो हे सगळं खोटं खोटं वाटलंच होतं मला, वाटलंच होतं तू असंच म्हणणार. त्याचं प्रेम खोटं आहे, त्याचं तुझ्यावर प्रेम नाही. अगं बाळा, असंच वाटतं कुणाचाही राग आल्यावर. अरे भांडताना तसं बोलू नाही गेला असेल तो. अगं रागाच्या भरात माणूस टोकाचं बोलतो, पण त्या शब्दांना काही अर्थ नसतो ग. लक्ष नाही द्यायचं त्या बोलण्याकडे. लग्नानंतर ज्या दिवशी तुम्ही इथे राहायला आला होतात ना, त्या दिवशी त्यानं मला त्याच्या मनातलं तुझ्याबद्दल असलेलं प्रेम सगळं व्यक्त करून सांगितलं होतं ग. अगं त्याच्या डोळ्यात बघून मीच काय, कोणी सांगेल त्याचं प्रेम खोटं नाहीये. तुझ्यापेक्षा तुला कुणी चांगलं ओळखलं असेल ना, तर तो फक्त केदारच आहे. तुझ्या मनात एखादा विचार जरी आला ना, तरी पहिल्यांदा तो त्याला ऐकायला येतो. तुला एखादी गोष्ट हवी असेल ना, तर तू मागायच्या आधी ती आणून ठेवलेली असते त्यानं. पुष्पा जितना प्यार अपने बायको से करता है ना, उससे ज्यादा प्यार उसकी बायको से करती है ना पुष्पा की बायको. होय बाळा. नाही मला माहिती आहे, मला माहिती आहे माझ्या हातनं खूप मोठी चूक झालेली आहे. नाही, माझ्या प्रेमात तेवढी ताकद नव्हती, मान्य आहे मला. पण त्या सगळ्याचे परिणाम आपण भोगतोय ना, बघतोयस ना तू. आणि त्याचा पश्चाताप होतोय रे बाळा मला. मी हे सांगितलंय कितीतरी वेळा. आणि म्हणून जी चूक माझ्याकडनं झाली ना, ती चूक माझ्या मुलाकडनं होऊ नये असं मला मनापासून वाटतंय. म्हणून सांगतोय मी. बाळा, प्रेमाची साथ असेल ना तर माणूस जग जिंकतो असं म्हणतात, ते काही उगाच नाही. अरे तारिणी तुझी बायको आहे, ताकद आहे तुझी, अर्धांगिनी आहे ती. तुमच्यामध्ये जे काही वादविवाद असतील ना ते मिटवा, लवकरात लवकर मिटवा. आणि तिला आधी घरी घेऊन ये. बोल ना तिच्याशी, एकदा बोल तिच्याशी. घे फोन. नाही, मला नाही बोल बोलायचं ग त्याच्याशी. त्याच्याशी जरा बोल. तुम्ही अगं मला नाही बोलायचंय त्याच्याशी. तू बघ ना, त्याने केलाय का आतापर्यंत फोन मला? हा, कधी आली आहे मी घरी? अजून पण त्याने मला फोन नाही केला, मग मी कशाला करू? अगं अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत त्यानं तुझ्यासाठी केलेल्या. बोल जरा त्याच्याशी, राग बाजूला ठेव, शांत हो आणि बोल. हा नाही, मी नाही करणार त्याला फोन. उगाच ना शब्दांनी शब्द वाढत जाईल. मी काहीतरी वेडवाकडं बोलीन तर नको. हा, होऊ दे. आज जे काय व्हायचं ते होऊन जाऊ दे. तुझ्या डोक्यातला जो राग आहे ना तो बोलून मोकळी हो. पण बोल ग, असं आबोला धरू नकोस. ठीक आहे, तू करणार नाहीस ना, मीच करते फोन. तुम्ही अगं पण नको ना, तुम्ही कशाला? पण